आमच्या काय कॉलेजच्या मित्राचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्हाला जायचंय आणि माझा ना कॉलेजचा एक मित्र पण आलेला आहे, रोहन. जयराम भाऊ थोडं मनावर घ्या का लोकांच्याच लग्नाला जायचंय. मध्येच काय मॅटर झालं माहिती का, आम्ही फुलंब्रीच्या शॉपवरून निघालो आणि माझा फोन आहे ना फुलंब्रीच्या शॉपवरतीच राहिला होता. तर अरविंद आलेला आहे आता फोन घेऊन. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज ना आमच्या काय कॉलेजच्या मित्राचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्हाला जायचंय आणि माझा ना कॉलेजचा एक मित्र पण आलेला आहे, रोहन. रोहन सगळ्यात जुना मित्र आहे माझा कॉलेजचा, अजून भरपूर सारे. आणि रोहनचं पण लवकरच लग्न आहे. या वर्षी का तो झाला रोहन काय हाईट काही वाढली नाही पण ना, तेवढेच आहे ना. हाईट तेवढी डेरी आली फक्त रोहनला. बॉडी येते हा बॉडी, पण ती बॉडी एवढी. आणि आता आम्हाला आहे ना अनिकेतच्या लग्नाला जायचंय, त्यासाठीच मी आवरलेलं आहे. आपले जयराम भूपन सोबत येत आहे आणि आपण मस्तपैकी स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. बट स्कॉर्पिओ आम्ही मुंबईहून आल्यावर इतकी खराब झाली होती, आता ती वॉशिंगला टाकलेली आहे. रोहन घर कसं वाटलं भावाचं? एक नंबर आहे बरं का. तू घर भरणीला आला नाही पण मग मला निवांत पाहायचं होतं. घर भरणीला तेच झालं, खूप जणांना घर बघता आलं नाही. मी त्याच्यामुळे ब्लॉग पण केला होता, म्हटलं जर ना घर बघता आलं. मला एवढे मेसेजेस होते, ब्लॉगरच फोन घेतला अरे खूप सारे रिलेटिव्हला पण बघता आलं नाही ना, मग त्यांनी पण ब्लॉग मध्येच बघितलं. तर आता आहे ना आम्ही अजून एका कॉलेजच्या मित्राला व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि त्याचा अवतार बघा कसा झालेला आहे. दाखव, हाईड केलं स्वतःला. दाखव हर्षा, अवतार दाखव कसं झालेलं आहे. हा तर बनियन काय होती मग, ब्रँडेड बनियन आहे. दाखव. तर एकदा आहे ना आता आम्हाला सगळ्यांना मित्रांना आहे ना गेट टुगेदर पण करणं आहे. आज पण पॉसिबल होऊ शकलं असतं, बट आज आमचे अर्धे मित्र कोणी बाहेर आहे, कोणी लग्नात भेटतील. काय माहिती लग्नात भेटता की नाही राहणार, मला तर डाऊट आहे. वाटत कोणी हा मला पण वाटतंय खूप कमी जण येणार आहे लग्नाला. तर फायनली आता लग्नाला जाण्यासाठी आम्ही निघतोय. बाय हर्षद, बाय अरुई. तर आपण आहे ना आपली स्कॉर्पिओ घेऊन चाललेलो आहे आणि स्कॉर्पिओ आहे ना जयराम भोनी मस्त वॉश पण करून आणलेली आहे, कारण ती खूप जास्त खराब झाली होती. काल आम्ही मुंबईला गेलो आणि जयराम भोन ते पुण्याला गेले होते. मिस केलं की नाही मला? आम्ही तर लय धिंगणं घातलं, लय मज्जा आली मस्त. आता सगळा ग्रुप जाऊ परत एकदा. आता आपल्याला अहमदाबादला पण जाणं आहे ना, अहमदाबाद बँगलोर मस्त फिरू. आणि ह्या 1-2 दिवसात आम्हाला इतक्या लग्नांना जायचंय माहितीये का. आम्हाला आज सुद्धा लग्नाला जायचंय, उद्याचा गॅप आहे, परवा सुद्धा लग्नाला जायचंय. 25 तारखेला पण एका शाळेतल्या मित्राचं लग्न आहे, तिथं पण लग्नाला जायचंय आणि इथं पण लग्नच चालू आहे. आता एवढ्या 8 तारखे लग्नाच्या नुसते लग्न चालू आहे सगळीकडे. तर आम्ही ना एकदा आपल्या गाडीमध्ये ना आता डिझेल टाकून घेतोय. जयराम भाऊ थोडं मनावर घ्या का लोकांच्याच लग्नाला जायचंय. हा आपलं जाणं आहे ना. रोहन तू पण घे जरा मनावर. यावर्षी लय लग्न आहे आणि लय मज्जा करणार आहे आपण तर. आणि तुम्हाला सुद्धा ब्लॉग बघायला एकदम भारी मज्जा येणार आहे. आज इतके लग्न आहे माहिती का, सगळे मंगल कार्यालय बुक आहे. हे बघा इथं सुद्धा लग्न आहे. मैं निकला गड्डी लेके ये. आणि आम्ही ज्या लग्नाला चाललेलो आहे ना त्या लग्नाला भरपूर वेळ होणार आहे, कारण आमचा नवरदेव जो मित्र आहे ना तोच घरून उशिरा निघालेला आहे. तर आता आहे ना आम्ही आपल्या सिल्लोडच्या शॉपवरती आलेलो आहे. रोहित भाऊ करमलं का मला सोडून? तर सिल्लोडच्या शॉपवरती थोड्या वेळ थांबलो आणि आता आम्ही परत निघालेलो आहे लग्नाला जाण्यासाठी. आता आम्हाला ऑलमोस्ट 21 किलोमीटर जायचं आहे. 32 मिनिटाचा रस्ता बाकी आहे बघा. 32 मिनिटामध्ये आम्ही आता तिथं पोहोचणार आहे. कशी फिलिंग येत असेल बरं का त्याला, की आता लग्न होणार आहे, काही नवीन आयुष्यात पडणार आहे. टेन्शन असेल का बरं? खुश असेल. जयराम बोलले खुश होईल, त्याचाच फोन आला भाऊ. बोल ना. मोजून 20 मिनिटात आहे ना आम्ही आता तिथं पोहोचणार आहे. आणि मला येते झोप, बट तिथे एकदा डीजेचा आवाज ऐकला ना की झोप सगळी गायब होऊन जाईल. आणि आपली गाडी इतकी सुंदर दिसती माहिती का, बरी भाऊ काळ्या कलरची आहे, नजरच लागणार नाही. आम्ही ज्या गावाला चाललोय ना तिथला रोड इतका मस्त माहिती का, एकदम भारी वाईब आहे. बघा आजूबाजूला मस्त शेती आहे, मधून आपली गाडी चाललेली आहे. तेव्हा या साईडला पण शेती आहे, या साईडला पण शेती आहे. भारी आहे वातावरण एकूण. आता आम्ही विंडो खाली केलेली आहे आणि नॅचरल हवेचा ना आस्वाद घेतोय. एकदम भारी हवा आहे. परत असं थंडगार वातावरण आहे आणि समोर आहे ना धरण आहे वाटतं. हे बघा इकडं मॅपमध्ये तर दिसत नाही आहे, बट इकडनं दिसतंय. सनलाईट पण फेसवर इतका भारी पडतोय माहिती का. आता 4 वाजलेले, एकदम भारी वाईब येते. इकडं उन्हाळा कमी जाणवत असेल कारण धरण आहे ना जवळ. ओ भाऊ लग्नाचा रथ चालला गेला काय नवरदेव. आज खरंच ना लग्नांचे रेकॉर्ड ब्रेक झालेले. जिथं जाईल तिथं लग्न चालू आहे. सगळीकडे नुसते लग्नच लग्न आहे, प्रत्येक गावात लग्न आहे. या समोरच्या भैयाला आहे ना गाडीवर गरमी होती म्हणून कूलर सोबतच घेऊन चाललाय आणि ते कूलरचे पाते बी फिरतंय. हे बघा
हवेने फिरताय ते, पण ते कसं दिसतंय जस की नाही का त्याला गरमी होती मागं कूलर त्याच्यासाठीच लावलेलं आहे. तेच भारी वाटतं ते. सूर्यफुलाची शेती. तर आता आम्ही फायनली लग्न स्थळावरती पोहोचलेलो आहे. म्हणजे पोहोचलेलो आहे की नाही अजून आम्हाला ते पण माहित नाहीये, बट त्या गावात तर पोहोचलेलो आहे. बघा, जिल्हा परिषद प्राशाळा घाट नांद्रा. आता गाडी एका ठिकाणी लावलेली आहे. चला आता त्या लग्न स्थळावरती जाऊया. जरा जास्त शांतता आहे बघितलं, असं वाटत नाही आपण लग्नाला चाललोय. लागलं काय? नाही लागलं तर नसेल, पण लग्न लागलं तरी थोडा गोंधळ तर राहतच ना. आम्ही चाललोय भाऊ एका गल्ली ना, काय माहिती का नवर तो गेला पळून. जयराम भाऊ बघून घ्या बरं का प्रोसेस. तू पण बघून घे. तेच पाहतोय म्हणा, आता इथं उभे राहायची वेळ आली. आपल्याला कावेरी नर्मदा कावेरी शरमन. तर लग्न संपन्न झालेलं आहे. आम्ही आमच्या मित्राला पण भेटलो, खूप जास्त मज्जा आली, खूप सारे फॉलोअर्स भेटले, खूप सारे फोटो पण क्लिक करता आले. आणि आता फायनली निघालोय आपल्या घरी जाण्यासाठी. तर आम्हाला गावात आहे ना एक टपरी भेटली. त्या टपरीमध्ये इतके भारी भारी जुने, माहिती का जुने नाही का गावात अशा गोष्टी भेटता खायच्या, असे पेढे असेल, गुलाबजामुन असेल, इतक्या भारी भारी गोष्टी भेटलेल्या आहे. मागचा बाकासूर चालू पण झाला. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा गुलाबजामुन, केवढं गुलाबजामुन आहे, प्लस हा पेढा. हे दुसऱ्या दुकानांमध्ये भेटत नाही. असं गावाकडे टपऱ्या छोटे दुकानं जे असतात ना तिथंच भेटतात. ही गोपी मलाई, हे मलाई चॉकलेट, लहानपणी आपण जे खाल्लेलं आहे ते, असं शेंगदाण्याचा लाडू, हे आजकाल आपल्या तिकडच्या दुकानामध्ये भेटतच नाही. वडापाव आहे, वडापाव भारी गुलाबजामुन. जरा तोंडाला पाणी येतंय. गुलाबजामुन खरंच भारी आहे. अजून एक गुलाबजामुन हे बा, ते एकदम छोटं आहे. तू मला नाही दे. हा गुलाबजामुन कसं आहे, एक नंबर आहे. हा पेढा, फुलं बनलेले त्या पेढ्यावर. मस्त आहे, गावरान टेस्ट आली एकदम. शाळेतली बिलिंग डायरेक्ट शाळेत खात होते कशी. मी जेव्हा लहान होतो ना भाऊ, मी बाईकवर असं समोर बसलेलं राहायचं बरं का. पप्पा गाडी चालवायची आणि मी समोर असायचो असं बसलेलो टाकीवर. माझा सूर्य चालला ना, सूर्य असतो ना आपल्या बाजूला, त्यांना गाडीवर चाललोय संध्याकाळी, सूर्य दिसला की असं वाटायचं आपल्या सोबतच सूर्य चाललेला आहे. आता आम्हाला तसंच होतं. हे बघा इकडे समोर सूर्य आहे, आपल्या सोबतच चाललेला आहे सूर्य, असं वाटतं. तर आता आहे ना मी आपल्या फुलंब्रीच्या शॉपच्या तिथं आलेलो आहे. आणि अरविंदनी ना मस्तपैकी या ठिकाणी कापूर पण लावलेला आहे. आणि मागे आहे ना हनुमान चालीसा पण चालू आहे. आणि फुलंब्रीच्या शॉपमध्ये ना आता नवीन नवीन व्हरायटी सुद्धा ऍड झालेल्या आहे. तर लवकरात लवकर व्हिजिट करा आपल्या फुलंब्रीच्या शॉपला. अरविंद हे घे गुलाबजामुन तुझ्यासाठी. तर काहीच मध्येच काय मॅटर झालं माहिती का, आम्ही फुलंब्रीच्या शॉपवरून निघालो आणि माझा फोन आहे ना फुलंब्रीच्या शॉपवरतीच राहिला होता. तर अरविंद आलेला आहे आता फोन घेऊन. हेअर इज माय फोन. चल अरविंद बाय. यस थँक्यू सो मच. पळत पळत आला माझ्यासाठी. जा आरामशीर. फायनली कसं काय विसरलो काय माहिती, मी असं कधी विसरत नाही बट विसरलो आज. तर आता आलोय मी घरी आणि आता आहे ना आमचा इथं स्वयंपाक चालू आहे. क्या स्पेशल आहे आज? संडे स्पेशल आहे का? अरे वा. आणि पप्पा आणि हर्षद आहे ना मॅच बघत बसलेले होते. तुला पण इंटरेस्ट येणार मॅच मध्ये. तर मी आल्यानंतर मस्तपैकी आंघोळ केलेली आहे, आता एकदम फ्रेश वाटतंय. चला आता खाली जाऊ, कारण आता लागली खूप जास्त भूक. आणि आरोही पण फोनवर फोन करते की जेवायला ये जेवायला ये. तर चला आता खाली जाऊ. तर सगळे ना मॅच बघत बसलेले आहे आणि मला इतके फोन करते ना आरोही. इतके कुठे रे, एकच फोन केला. 2-3 फोन केले, मेसेज केले. 9 वाजले ना, आता जेवायचं नाही का? दिवसभराचं जेवलेलं नाहीये. दे जेवायला. तर जेवण करून फायनली आता मी बेडरूम मध्ये आलेलो आहे. अँड गाईज आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही एक नोटीस केलं असेल, आजचा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त नॅचरल असा दिसला असेल. मी जास्त एडिटिंग केलेलं नाहीये, कुठं जास्त साऊंड इफेक्ट वगैरे यूज केलेलं नाहीये. तर आजचा नॅचरल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. मला उद्या पण लग्नाला जायचंय, परवा पण लग्नाला जायचंय. लग्नच लग्न आहे. तुम्हाला ब्लॉग बघायला खूप जास्त मजा येणार आहे. आणि उद्या ज्या लग्नाला जाणार आहे का तिथं आपली टीम पण आपल्या सोबत
सोबत असणारी खूप जास्त मजा येणारी. त्याच्या पहिले आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि खूप दिवसानंतर आपला व्लॉग आलाय, सो कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.